अतिशय आनंद आहे. निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे. 1 कोटीपेक्षा जास्त खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील. रात्री शेतकऱ्यांना अखेर मोठा आनंदाचा निर्णय म्हणला तरी काहीच हरकत नाही, कारण की आता नमोचा 8वा हप्ता आजपासून वितरित होणार आहे. त्या संबंधित शेतकऱ्यांसाठी मोठा अपडेट आलेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. बघू शकता काय हेडलाईन्स आहे. नमोच्या 8व्या हप्त्याचं वितरण दुपारी 4 वाजता. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला आहे का आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्हाला नमोचा 8वा हप्ता आज बघू शकता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार. DBT मध्ये पैसे पूर्णपणे सोडले आहेत. बघा DBT मध्ये पूर्णपणे जर रक्कम वितरित झाली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासाच मिळणार आहे म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. कारण की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2000 रुपये बघा 2000 रुपये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम येत्या 1 ते 1.5 तासात बघा 1 ते 2 तासात जास्तीत जास्त 2 तासामध्ये DBT मध्ये पूर्णपणे रक्कम सोडण्यात आलेली असून शेतकऱ्यांना आता मोठा आर्थिक दिलासाच मिळणार आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झालेला होता. बघा आपण दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती PM किसान योजनेचा 21वा हप्ता हा 19 नोव्हेंबर रोजी जमा झालेला होता, परंतु नमोचा अद्यापही जमा झालेला नव्हता. परंतु शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता नमोचा 8वा हप्ता आज DBT मध्ये पैसे पूर्णपणे सोडण्यात आलेले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दुपारी 4 पर्यंत बघा पूर्णपणे तर रक्कम जमा होणार आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती DBT अंतर्गत रक्कम सुद्धा जमा झाली आहे. बघा ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID eKYC केलेली आहे अशा शेतकऱ्यांचा पूर्णपणे DBTचा मार्ग पूर्णपणे मोकळा होतो. बघा जर तुम्ही फार्मर ID eKYC काढलेली असेल तर तुमच्या ही बँक खात्यावरची रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे, अन्यथा रक्कम जमा होणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फार्मर ID काढलेली आहे का मला कमेंटद्वारे नक्की कळवा. बघा फार्मर ID काढल्यामुळे पूर्णपणे DBTचा मार्ग मोकळा होतो. बघा DBT अंतर्गत रक्कम पूर्णपणे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होते. बघा यामध्ये बघा 7 ते 12 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील जे शेतकरी आहेत पहिल्या जे टप्प्यातील जे जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये रक्कम वितरित होणार आहे. म्हणजेच की आता 2 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर रक्कम आताच बघा 12 वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. अन्यथा दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी असाल तर रक्कम ही 5 ते 6 वाजेपर्यंत बघा जमा होऊ शकते. व तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती उद्या किंवा परवा ही रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा यामार्फत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासाच मिळणार आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा जे शेतकरी पात्र आहेत ज्यांनी फार्मर ID काढलेले अशा शेतकऱ्यांना तर मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेला नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर ID काढावी किंवा eKYC केली तरी चालेल. बघा यामार्फत शेतकऱ्यांना पूर्णपणे रक्कम वितरित होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता मिटली म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आता रक्कम येत्या 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे आता रक्कम जमा होणार आहे. यामध्ये बघा जिल्हे सुद्धा आपण सांगणार आहोत. त्यामुळे फक्त आता व्हिडिओला लक्ष देऊन बघत चला. 2 ते 3 मिनिटाचं महत्त्वपूर्ण असं अपडेट राहणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. यामध्ये बघू शकता शेतकरी मित्रांनो पहिला टप्पा आहे. बघा पहिल्या टप्प्यातील जिल्हे बघणार आहोत. बघा पुणे जिल्ह्यात पूर्णपणे आता DBT मध्ये काम पूर्ण झालं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पुणे जिल्ह्यातील बघा 2 कोटी जवळजवळ रक्कम ही DBT मध्ये टाकण्यात आलेली आहे. म्हणजेच की नमोच्या हप्त्यासाठी 2 कोटी जवळजवळ रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2000 रुपयासाठी रक्कम टाकण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता 2 कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टाकण्यात आलेली आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2000 रुपये जमा होणार आहे. म्हणजेच की पूर्ण जिल्ह्यासाठी 2 कोटी इतकी रक्कम DBT मध्ये टाकण्यात आलेली आहे. बघा यामध्ये तालुक्याची यादी सुद्धा आपण बघणार आहोत. यामध्ये तालुके बघत चला. आता बघा यामध्ये बघा हवेली तालुक्यातील जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम जमा होणार आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यातील हे तालुके आहेत. बघा पूर्णपणे आता रक्कमेचं वितरित झालेलं आहे. बघा
रक्कम पूर्णपणे आता वितरित झालेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे आता हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे बघा. यामार्फत बघा दुसरा तालुका आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून डीबीटीचं काम पूर्ण झालेलं असून येत्या 1 ते 1.5 तासात किंवा आज 4 वाजेपर्यंत पूर्णपणे आता रक्कम वितरित होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे आता वितरण झालं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बघा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस बघू शकता. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस होता. अजितदादा पवार बघा, अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस बघा. डीबीटीचं बटन पूर्णपणे आता दाबलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो. डीबीटीचं बटन आता दाबलेलं आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे आता वितरित झालेलं आहे. म्हणजेच की जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या बँक खात्यावरती आजपासून रक्कम पूर्णपणे आता जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंताच करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता नमोच्या 8व्या हप्त्याचे वितरण दुपारी 4 वाजता होणार होतं, परंतु ते आता पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 7 ते 12 पर्यंत वितरित होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दुपारी 4 पर्यंत बघा 4 वाजेपर्यंत रक्कम पूर्णपणे आता जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही बघा. महाराष्ट्रातील विश्वासू चॅनल असल्यामुळे शेतकरी मित्रांनो आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, पीक विमा, नुकसान भरपाई सर्व महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या चॅनलवरती देत असतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. यामध्ये बघा नमोचा 8वा हप्ता या हवेली तालुक्यात, आंबेगाव तालुक्यात असेल, त्याचप्रमाणे जुन्नर असेल, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो खेड असेल, या तालुक्यामध्ये पूर्णपणे आता वितरण झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. त्याच नंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर बघा. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता वितरण झालं असून डीबीटीमध्ये रक्कम पूर्णपणे सोडण्यात आलेली आहे. डीबीसाठी बघा 7.92 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे. म्हणजेच की अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार आहे. जे शेतकरी पात्र आहेत त्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वितरण झालं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून डीबीटी अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार आहे. यामार्फत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पूर्णपणे ही माहिती खरी आहे बघा. पूर्णपणे ही माहिती खरी आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासाच मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता फक्त येत्या 1 ते 1.5 तासात बघा, येत्या 1 ते 1.5 तासात तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती 2,000 रुपयाचा मेसेज येईल बघा. 2,000चा मेसेज येईल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंताच करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वितरण झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. पण नमोच्या 8व्या हप्त्याचे वितरण दुपारी 4 वाजता बघू शकता. 4 वाजता दुपारी 4 वाजता हप्त्याचं पूर्णपणे आता वितरण झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे आता वितरण झालं असून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासाच मिळालेला आहे. कारण की आता यानंतर बघा शेवगाव असेल तालुक्याची यादी बघा. त्याचप्रमाणे बघा राहाता, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो पाथर्डी, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो संगमनेर, यामध्ये पूर्णपणे आता डीबीटीचं काम झालेलं असून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे बघा. डीबीटीचं काम पूर्णपणे झालं असून रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे बघा. शेतकरी मित्रांनो यामध्ये पूर्णपणे आता काम झालेलं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वितरण झालं असून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की कळेल बघा. यामध्ये फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला.
तुमचा तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा, जेणेकरून आम्ही तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. भेटत राहू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोजचं रोज महत्त्वपूर्ण ठळक अपडेट आपल्या याच चॅनलवरती बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, पूर्णपणे आपण खरी माहिती देत असतो, त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा रोजच्या रोज महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी. भेटत राहू अशाच नवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.